ही गोष्ट आहे फ्रान्समध्ये आलेल्या तुळशीची. हाय हॅलो नमस्कार फ्रॉम फ्रान्स. मंडळी, आम्हाला फ्रान्समध्ये येऊन 6 वर्ष झाली. इथे राहत असताना नेहमी वाटायचं की घराबाहेर एकतरी तुळस हवीच, त्याशिवाय घराला घरपण कसं, नाही का? एवढ्या वर्षात जेव्हा जेव्हा आमचं भारतात जाणं झालं तेव्हा तेव्हा मी तुळशीच्या मंजुळा घेऊन येत असत आणि त्या मातीत लावून त्यांची वाट पाहत असत की कधी येईल तुळस. अगदी छोट्या छोट्या सुंदर तुळशी यायच्या पण बरं का, पण त्या काही काळातच सुकून जात होत्या. वाईट असं वाटायचं की काय होतंय. मी इकडच्या ज्या मैत्रिणी माझ्या भारतात जायच्या ना, त्यांनाही सांगायची की येताना मंजुळा घेऊन या बरं का. तेव्हा पण तसंच व्हायचं. यावेळेला जेव्हा आमचा भारतात चक्कर झाला ना, त्यावेळेला माझ्या सासूबाई म्हणाल्या की यावेळेला तू डायरेक्ट छोटेसे रोपच घेऊन जा. तर त्यांनी खूप छान सुंदरसं असं छोटेसे रूप निवडलं आणि छान त्याचं कलम बनवून दिलं. तर आई पण म्हणाली तुला मी अजून एक रोप देते, जर हे नाही आलं तर एक तरी येईल. तर आईने पण खूप छान असं कलम बनवून दिलं. तर एअरपोर्टवर आल्यानंतर जी तुळशीची बॅग होती तर सिक्युरिटी मॅननी ती बॅग घेतली आणि चेक केलं यात काय आहे. तर आम्ही बोललो की काही नाही, तुळशीची रोपं आहे. त्याला ते काहीतरी लिक्विड लावून त्यांनी चेक केलं मशीनमध्ये. तर बोलले ठीक आहे, घेऊन जा. अरे बापरे, इतका सुटकेचा श्वास सोडला आणि इतका आनंद झाला. तर हे बघा, अशी आपली तुळस इथं येऊन लावली आहे, किती छान भरली आहे. आणि इथं ही माती अशी विकत घ्यावी लागती बरं का. तर अशी आहे आमच्या फ्रान्समध्ये आलेल्या तुळशीची गोष्ट. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुळसही कशी आहे हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशा सुंदर अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.